अनगर इथे झालेला प्रकार हा केवळ प्रसिद्धीसाठी होता, त्यासोबतच ड्रामेबाजी होती असा आरोप जयकुमार गोरेंनी केलेला आहे। अनगरमध्ये दहशत असल्याचं वातावरण तयार केले जात आहे। फॉर्म भरून दिला जात नाही असं केवळ भासवण्यात आलं असं देखील गोरे म्हणतात। फॉर्म भरण्याच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त होता असंही जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे। केवळ वातावरण बिघडवण्यासाठीचा हा प्रयत्न होता असाही दावा त्यांनी केलाय। विरोधकांची निवडणूक लढायची क्षमताच नव्हती, ही केवळ ड्रामेबाजी होती असंही गोरेंनी म्हटलंय। सगळ्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे। विजयोत्सव साजरा केला पाहिजे, त्याबद्दल कुठलाच अडचण नाही। अनगरला बदनामी करायचा प्रयत्न केला, त्यासोबत स्थानिक नेतृत्वावर आरोप करण्याचा प्रयत्न झाला आणि अनगर जेव्हा बिनविरोध होत होतं तेव्हा कोणाला तरी फॉर्म भरू देत नाही अशा पद्धतीचा माहोल तयार केला गेला। ॲक्च्युली फॉर्म भरण्यासाठी कोणी गावातच गेलं नव्हतं आणि आपण बघितलं की अगदी सुखरूप फॉर्म भरला, सुखरूप माघारी आले, 5 वाजता पोचले, 11 वाजता। हा ड्रामा करायची काय आवश्यकता होती? हे फक्त दाखवण्यासाठी इकडे काहीतरी वेगळं घडतंय हे दाखवण्यासाठी केलेलं षडयंत्र होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।